पहिल्या पर्वामध्ये रियांश अँड डबेकर इंटरप्राइजेसने बाजी मारली. त्याच वेळात आपण श्री सिद्धेश किशोर भुरे जे 2025 मध्ये झालेल्या ठाणे किशोर शरीरयष्टी स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल आणि महाराष्ट्र किशोर शरीरयष्टी स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल ज्यांना मिळालेलं आहे आणि तसेच भारत किशोरसाठी त्यांची निवड झालेली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा असतील. परंतु पोजिंगचा जो कार्यक्रम आहे तो आपण सुरू करणार आहोत. त्याच्यानंतर आमच्यासोबत असलेले जीवनजी शर्मा हे सुद्धा काही वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढण्याकरता या ठिकाणी सज्ज होणार आहेत. त्यामुळे कुठे जाऊ नका, थोड्याच वेळात तो कार्यक्रम आपण सुरू करतोय. वेगवेगळ्या चित्रपट अभिनेत्यांच्या आवाज काढण्याकरता जीवनजी शर्मा आहेत, परंतु आज प्रमुख अतिथींच्या भूमिकेमध्ये सिद्धेश किशोर भुरे साहेबांना तुम्ही बघणार आहात, जे शरीरयष्टीपटू आहेत आणि त्यांच्या पोचिंगचा कार्यक्रम छोटासा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळेच प्रेक्षकांची मोठी गर्दी इथे दिसायलाच पाहिजे. ज्या पद्धतीने या स्पर्धेला आपण आखलंय, 8 संघाने सहभाग दर्शवला. 8 मधून टॉप 4च्या संघांना आपण पाहिलं आणि ते टॉप 4चे संघ खूप चांगल्या पद्धतीने प्रदर्शन करताना दिसलेत आपल्याला. अतिथी कक्ष या ठिकाणी पूर्णतः खुला आहे आणि पुढील सूत्रसंचालनाची मी निशांत पाटील यांच्या हातामध्ये सुपूर्द करतो. सर्व जे समर्थक आहेत त्यांना विनंती करतोय. सुनील नेमकं काय करताय? या, थँक्यू. तुम्ही बघू शकता शरीरयष्टीपटू या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनी नक्कीच या ठिकाणी थँक्यू सो मच सिद्धेश किशोर भुरे. खरोखरच तुमच्या पुढील वाटचाली करता तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असेल. बहुमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेकरता दिलेत, त्याबद्दल आपलं लाख लाख धन्यवाद. जबरदस्त या ठिकाणी जर पाहिलं तर शरीरयष्टीपटू सिद्धेश भुरे यांचं कौशल्य आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर ठाणे किशोर शरीरयष्टी स्पर्धेत त्याला सिल्वर मेडल प्राप्त झाला आणि तदनंतर महाराष्ट्र किशोर शरीरयष्टी स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल त्याला मिळालं आणि भारत किशोरसाठी त्याची निवड झालेली आहे.
उमेश मुकादम यांना विनंती करेन की आपण लवकरात लवकर हा बक्षीस वितरण समारंभ चा कार्यक्रम आहे तो सुरू करा. जे 8 स्पॉन्सर आहेत, संघ मालक आहेत, त्यांना माझी विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. प्लीज अतिथी कक्षामध्ये त्या संघ मालकांनी तिथे दाखवायचं आहे. पाय प्रीमियर लीगचं पहिलं पर्व अतिशय शानदार पद्धतीने या ठिकाणी आपल्याला जाताना दिसलं आणि पहिल्या पर्वामधील विजेता आपल्याला सापडलाय. रियांश आणि देवळीकर इंटरप्राइजेस टीमने बाजी मारली. उपविजेते पदावर या ठिकाणी समाधान मानावं लागलं जर ते देवेश 11 या टीमला हे आकर्षक वाटणाऱ्या अशा ट्रॉफीज बघायला मिळत आहेत. संघ मालकांना माझी नम्र विनंती असेल, देवेश 11 टीमचे संघ मालक त्या अतिथी कक्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. देवेश 11 टीमचे संघ मालक उमेश मुकादम उपस्थित आहेत. गणराज इंटरप्राइजेसचे अरविंद भाई आणि प्रणय मुकादम यांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. रियांश अँड देवळीकर इंटरप्राइजेसचे यतेश वैद्य आणि संकेतजी देवळीकर त्यांना सुद्धा माझी विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. यथार्थ अँड स्मिथ 11 पाय बारक्या बुरे व कमलाकर बुरे साहेबांना माझी विनंती असेल आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये या. नायरा स्पोर्ट्स आणि मयंक 11 रोशनजी बैती आणि प्रकाश मुकदम साहेबांनी सुद्धा अतिथी कक्षामध्ये या. दुर्गा माता इंटरप्राइजेस सदानंद मुकादम यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय आणि त्याने सुद्धा अतिथी कक्षामध्ये येण्याची कृपा करावी. विराज 11 राजा पाटील आणि हर्षद देवळीकर साहेबांचा हा संघ आहे. ते आमचे संघ मालक आहेत. त्यांच्या सपोर्ट्स मुलेच ही चांगली क्रिकेटची स्पर्धा आपण बघितली. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये या. हे सर्व आमचे संघ मालक आहेत ज्यांच्या उपस्थितीमध्ये आपण बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी पार पडणार आहोत आणि अधिकृत माहिती जशी मिळेल तसं आपण या बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत. पुढील सत्र पुन्हा एकदा आपल्याकरता मी विनंती करतोय निशांतजी पाटील यांना. OTU निशांत. तर सर्व मान्यवरांनी व्यासपीठावरती आपण यायचं आहे. चला आमचे सर्व संघाचे पुरस्कृत आपण देखील यायचं व्यासपीठावरती सर्वांनी यायचं आहे. जे 8 संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेले आहेत त्या सर्वांचे संघ मालक आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. सर्वप्रथम विराज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजा पाटील आपणास विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट केले जाते. विराज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजा पाटील आपणास विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. विराज 11 या नावाने देखील त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. राजा पाटील आणि हर्षद देवळीकर यांच्या माध्यमातून तो संघ पुरस्कृत केला गेला होता आणि आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. कारण सर्व मान्यवरांनी विनंती करतोय आपण लगेच या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. पाय प्रीमियर लीग पर्व पहिलं जबरदस्त ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा आणि या 2 दिवसामध्ये खूप चांगला खेळ सर्व संघांच्या माध्यमातून आपण पाहिला आणि या स्पर्धेवरती नाव कोरलं रियाश इंटरप्राइजेस आणि देवळीकर इंटरप्राइजेस यतेश वैती आणि संकेत देवळीकर यांच्या संघाने देवेश 11 या संघाचा फायनलमध्ये पराभव केला. एक मोठा पराभव केला असंच म्हणावं लागेल. पूर्णपणे डॉमिनेट केलं आणि अनबिटेबल हा संघ राहिला. खरं तर या स्पर्धेमध्ये एक देखील सामना हा संघ पराभूत झालेला नाही आहे आणि त्यामुळे हे खास वैशिष्ट्य राहिले या संघाचं. त्यामुळे आपण लगेच बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. सर्व संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय आपण आमच्या व्यासपीठासमोर यायचं आहे. त्या ठिकाणी तर देवेश ग्रुपला विनंती करतोय आपण व्यासपीठासमोर आपण सर्व चेअर्स लावायच्यात, खुर्च्या लावायच्या आहेत खेळाडूंना बसण्यासाठी. ज्या ज्या सर्व खुर्च्या असतील त्या आपण घेऊन यायच्या आपल्या व्यासपीठासमोर कारण आपण लगेच बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. पाय प्रीमियर लीग पर्व पहिलं जबरदस्त स्पर्धा राहिली आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 8 संघांनी सहभाग नोंदवला आणि कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज मात्र या स्पर्धेचा शेवट आपल्याला पाहायला मिळतो. थोड्याच वेळामध्ये बक्षीस वितरण सोहळा आपण सुरू करणार आहोत. आमचे सर्व मान्यवर त्यांना विनंती करतोय आपण या आमच्या व्यासपीठावरती कारण लगेच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी करणार आहोत.
तर विराज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजा पाटील आपणास विनंती करते आपण लवकर यायचं आहे, आमच्या व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. तर सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. राजा पाटील आपणास देखील विनंती करतोय आपण देखील या, आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतो. तर नक्कीच आपण सर्वप्रथम फायनलचा मॅचचा पुरस्कार देणार आहोत, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि फायनलच्या मॅचमध्ये ज्याने अष्टपैलू कामगिरी केली, खरं तर गोलंदाजी खूप चांगली राहिली आणि फायनलच्या मॅचमध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलं असा गोलंदाज आणि फलंदाजी करत असताना देखील त्याच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. तर संकेत देवलीकर इज द मॅन ऑफ द मॅच. फायनलच्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली. मी रुपेश वैती यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार संकेतला वितरित करायचा आहे. जबरदस्त कामगिरी त्याने केली फायनलच्या मॅचमध्ये आणि तो राहिला मॅन ऑफ द मॅचचा हिरो. रुपेश वैती यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. तर यानंतर आपण फायनलच्या मॅचमध्ये एक जबरदस्त झेल कंप्लीट केला उत्कर्ष या फलंदाजाचा आणि कृष्ण याला देखील पारितोषिक दिले गेले आहे. तो कृष्ण या व्यासपीठावरती सदानंद मुकादम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, तसेच विराज एंटरप्राइजेस अर्थातच विराज फाउंडेशन राजा पाटील यांच्याकडून देखील 500 रुपये आणि प्रणय मुकादम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, एकत्रित 1200 रुपयाचं पारितोषिक आपण वितरित करायचं आहे. मी विनंती करतोय उमेशजी मुकादम यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राइज द्यायचं आहे कृष्णाला. जबरदस्त लोअर हँड त्याने कॅच कंप्लीट केला होता आणि उमेश मुकादम यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक, एकंदरीत 1700 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त झेल त्यांनी कंप्लीट केला होता. यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. खरं तर फायनल मॅचचं आपण बक्षीस वितरण या ठिकाणी केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका देखील खूप चांगली होती, त्यामुळे जर पाहिलं तर या ठिकाणी पंचांचं देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. या ठिकाणी विशाल पाटील सर मालजीपडा आपण यायच्या व्यासपीठावरती, त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. जबरदस्त पंचांची भूमिका राहिली आणि मी विनंती करतोय उमेशजी मुकादम यांना की आपण विशाल पाटील सरांना सन्मानित करायचं आहे. जबरदस्त पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये राहिली आणि त्यासाठी विशाल पाटील सरांना देखील सन्मानित केलं जात आहे. जबरदस्त पंचांची भूमिका राहिली. खरं तर प्रत्येक निर्णय त्यांच्या माध्यमातून अचूक आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांना देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाते.
यानंतर प्रसन्न भोईर सर आपण देखील यायचं आहे, त्यांना देखील सन्मानित केलं जाईल. त्यांच्या माध्यमातून देखील खूप चांगल्या पद्धतीनं पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तर प्रसन्न भोईर सरांना देखील सन्मानित केलं जाईल. मी विनंती करतोय त्या ठिकाणी सदानंद मोकादम यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण प्रसन्न भोईर सरांना सन्मानित करायचं आहे. यानंतर महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक संदीपजी गावण सरांना देखील सन्मानित केलं जाईल. भरपूर मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण संदीपजी गावण सरांचा आवाज ऐकतोय आणि खरं तर या स्पर्धेसाठी ते दाखल झाले होते. असे संदीपजी गावण सर मॅन फ्रॉम बाफाने आणि महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक आहेत, त्यांना देखील सन्मानित केलं जाईल. मी विनंती करतोय राजा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण संदीपजी गावण सरांना सन्मानित करायचं आहे. भरपूर मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचा आपण आवाज ऐकत असतो आणि या पाये प्रीमियर लीगमध्ये संदीप गावण सरांचा आपण आवाज ऐकला, त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. आणि यानंतर आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. या स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. खरं तर त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये खरं तर कमी वर्षामध्ये महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक बनलेले आपल्या या पाये गावातील सुपुत्र आहेत निशांजी पाटील यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांचा यथोचित मान सन्मान करण्याकरता मी व्यासपीठावरून आमंत्रण देतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक उमेश मुकादम अरविंद श्रीवास्तव यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करतोय. निशांजी पाटील यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. हे तुम्ही बघू शकतायत सन्मानित केलं जातं निशांजी पाटील यांना. एक अतिशय चांगले समालोचक मधुर वाणीने आमच्या प्रेक्षकांचं मनोरंजन त्यांनी या ठिकाणी केलंय. थँक्यू सो मच निशांतजी. यानंतर आपण जीवन शर्मा यांना देखील सन्मानित करणार आहोत, कारण त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये आपल्या आवाजाने नक्कीच समालोचन केलेलं आहे. तर कमलाकर बुरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आणि डुप्लिकेट वीरेंद्र सेवाग असं देखील जीवन शर्मा यांना म्हटलं जातं आणि त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी विनंती करतोय कमलाकर बुरे यांना की आपण जीवन शर्मा यांना सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील आपण या स्पर्धेमध्ये समालोचकाच्या माध्यमातून आवाज ऐकला. असे जीवन शर्मा यांना देखील सन्मानित केलं जात आहे पावे प्रीमियर लीग मध्ये. सबसे पहले तो मैं यहाँ पे सभी जो आयोजक हैं और संघ मालिक बैठे हैं यहाँ पे, सभी का बहुत बहुत धन्यवाद कि इन्होंने अपनी टीम उतारी इस टूर्नामेंट में और सभी ने एंजॉय किया, यहाँ पे देखने वालों को भी और यहाँ पे जितने भी प्लेयर हैं सब ने एंजॉय किया और व्यवस्था बहुत अच्छी थी. तो ऐसे मैं ना 17-18 साल का जब था तो मेरी मम्मी ने कहा जाओ यार कुछ काम कुम करो, काहे के लिए घर पे बैठे हो. तो भर्ती चल रही थी पुलिस की, तो मला पुलिस में भर्ती हो जाते हैं, चलो ऊपर का भी निकल आया करेगा कुछ ना कुछ. तो भर्ती के दिन जब मैं गया मैं भी लाइन में लग गया. इतने में एक कैप्टन चिल्लाया नौजवानों आगे बढ़ो. तो सब लोग आगे बढ़ गए, मैं वहीं खड़ा रहा. तो उन्होंने मुझे बुलाया, बोला जवान मैंने क्या कहा तुमने सुना? बोला सर हाँ आपने बात नौजवानों आगे बढ़ो. बोला तुम आगे क्यों नहीं बढ़े? सर मैं तो 10वें नंबर पे खड़ा था. अच्छा एक बार क्या किया मैंने ना नेपाली को नौकर रख लिया. उनकी भाषा भी समझ आती नहीं है, तो उसको मैंने बोला जाओ गोरखा बाहर से ऑटो लेके आओ. ऊशाब जी वो रिक्शा बंद है. बट रिक्शा बंद है, जा जल्दी से लेके आ. ऊशाब जी मैं बोलती है रिक्शा बंद है. मतलब कहाँ लिखा है? ऊशाब जी वो पेपर में लिखा है. मतलब पेपर लेके आ. पेपर लेके आया तो उसमें लिखा था आज रक्षाबंधन है. बताइए. और एक बार बेंगलोर जा रहा था, जहाँ मैच था, तो मैं फ्लाइट में जैसे बैठा एयर होस्टेस आई और आके बोलती है यात्रीगण कृपया ध्यान दें, इस इमरजेंसी के लिए जहाज के आगे 2 द्वार हैं, इमरजेंसी के लिए जहाज के पीछे 2 द्वार है. मैंने पूछा अगर हवा में क्रैश हो गया तो फिर बोली हरिद्वार है. ऑटो से सुबह आ रहा था तो ऑटो वाला गाना गा रहा था बहुत प्यार मोहब्बत वाला, जताना भी नहीं आता बताना भी नहीं आता. मैं बोला तेरे को आता क्या है वो बोलना, ये नहीं आता वो नहीं आता. तो अमरीश पुरी जी इस टूर्नामेंट में आ गए. टूर्नामेंट के बारे में आपको कैसे बताएंगे? अरे भाई उमेश भाई ने जो टूर्नामेंट रखा है अरे बहुत अच्छा है.
अरे यहाँ तो खिलाड़ी नंबर 1 आए हुए हैं। अरे खाने की व्यवस्था मत पूछो, मैंने तो दबा के खाना खाया है। राजकुमार साहब जी भी आ गए। राजकुमार जानी, हमको उमेश जी ने बुलाया था, हम आ गए और टूर्नामेंट देखा, हमको बहुत अच्छा लगा। और जानी, हम अगले साल फिर आएंगे, फिर आएंगे, फिर आएंगे। चलिए, बहुत बहुत धन्यवाद। शाहरुख खान, उमेश जी, आपका टूर्नामेंट बहुत अच्छा था। धन्यवाद बहुत जीवांश बहुत कुमार। धन्यवाद उमेश जी, आपका बहुत बहुत धन्यवाद। सभी हमारे संघ मालिक अगली बार फिर हमें यहाँ पे देखने को मिलेंगे, आपकी टीमें और अच्छा प्रदर्शन करेंगी। और जीतने वाली टीम को भी बधाई और हारने वाली टीम को भी बधाई, क्योंकि हारने वाली टीम है वो लड़कर हारी है, उनको भी बहुत बहुत बधाई। इसलिए समय ना बर्बाद करते हुए हमारे विशाल पाटिल जी आगे आ जाइए। तर नक्कीच या ठिकाणी आपण लगेच डीजे वादकाचं देखील स्वागत आणि सन्मान करतोय। प्रदीप याचं खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये या मैदानाला डेकोरेट केल्या आणि खूप चांगली साऊंड सिस्टीम त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। मी विनंती करतोय रोशन वैती यांना की आपल्या शुभ हस्ते आपण प्रदीप यांना सन्मानित करायचं आहे। जबरदस्त कार्य त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये राहिलं आणि या ठिकाणी जर पाहिलं तर प्रदीप यांना देखील सन्मानित केले जात आहे। जबरदस्त आपल्या ठेवणीतली धून त्यांनी वाजवली या स्पर्धेमध्ये आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून तदनंतर किंग ऑफ टेलिकास्ट, खरं तर या स्पर्धेमध्ये प्रिन्स मूवीच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जबरदस्त पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीने टेलिकास्ट केलं असे प्रिन्स मूवी यांना देखील सन्मानित केलं जाईल। आपण देखील यायचं आहे, आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। आणि रवी गुलवी जे प्रोप्रायटर आहेत प्रिन्स मूवीचे, त्याचे वडील आलेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय। मी विनंती करतोय या ठिकाणी प्रणय मुकादम आणि हर्षद यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण प्रिन्स मूवीला सन्मानित करायचं। जबरदस्त टेलिकास्ट, किंग ऑफ टेलिकास्ट असं म्हटलं जातं प्रिन्स मूवीला आणि या स्पर्धेला खूप छान पद्धतीने त्याने कव्हर केलं आणि जबरदस्त टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतोय। संपूर्ण भिवंडी परिसरामध्ये नवे गुजरात आणि विविध भागामध्ये आपण प्रिन्स मूवीला पाहतो आणि त्यांना देखील या स्पर्धेमध्ये सन्मानित केलं जात आहे। तर यानंतर आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय। ज्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सन्मान बाकी असेल त्यांना आयोजकांच्या माध्यमातून आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, क्षमस्व। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजानं गोलंदाजी करत असताना खरं तर जबरदस्त गोलंदाजी केली आणि फलंदाजाची भंबेरी उडवली। तब्बल 6 विकेट त्या गोलंदाजाने घेतल्या आणि तो गोलंदाज ठरला रियांश इंटरप्राइजेस। यथार्थ अँड स्मिथ 11 संघाचा एनी गेसेस, कोणत्या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली? आवाज आला पाहिजे, 3-4 आवाज आले पाहिजे। खरं तर तो गोलंदाज 40+ आहे आणि या स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे। फक्त ही नावं आम्हाला दोघांनाच माहिती आहे, आमच्या गुणलेखक आणि मला। तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक देवेश स्पोर्ट्सचे संस्थापक उमेश मुकादम ठरलेत या स्पर्धेमध्ये। तब्बल 6 विकेट घेतलेत आणि ते ठरलेत उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये। तर भूषण वैती यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं। खरं तर जबरदस्त गोलंदाजी राहिली, तब्बल 6 विकेट घेतले उमेश मुकादम यांनी या स्पर्धेमध्ये आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी केली। फायनलच्या मॅचमध्ये जरूर त्यांची गोलंदाजी खराब राहिली, परंतु सेमीफायनलचा प्रवास त्यांचा खूप चांगला होता आणि त्यामुळे ते ठरलेत उत्कृष्ट गोलंदाज पाय प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये। यानंतर आपण उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार देतोय आणि हा आवाज तुमच्यामधूनच मला हवा आहे। खरं तर आपण हा पुरस्कार 4 संघामध्ये देतोय, दुर्गा माता इंटरप्राइजेस, यथार्थ अँड स्मिथ 11, देवेश 11 आणि रियांश इंटरप्राइजेस, देवलीकर इंटरप्राइजेस या 4 संघामध्ये हा पुरस्कार देतोय। तर नाही जास्त वेळ घेत नाही, या स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजाने बॅटिंग करत असताना
तब्बल 85 धावा केल्या आणि 4 विकेट घेतल्या. अर्थातच मुक्तेश मुकादम ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त बॅटिंग केली, 85 धावा त्याच्या बॅटमधून. मी विनंती करतोय हेमंतजी भालेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. जबरदस्त बॅटिंग या स्पर्धेमध्ये मुक्तेशने केली आणि तो ठरला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देतोय. यानंतर आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देतोय आणि विजेता संघ आहे यथार्थ अँड स्मिथ 11 बारक्या भुरे आणि कमलाकर भुरे यांचा संघ. चतुर्थ क्रमांक विजेता संघ. आपण देखील व्यासपीठावरती यायचं कॅप्टननं आणि हा पुरस्कार घ्यायचा. मी विनंती करतोय आमच्या व्यासपीठाला रमाकांत कारखंडे आणि रमाकांत भुरे यांना विनंती करतोय आपण चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक वितरित करायचं आहे. यथार्थ अँड स्मिथ 11 बारक्या भुरे आणि कमलाकर भुरे यांचा संघ चतुर्थ क्रमांक विजेता संघ राहिला. पाये प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली आणि या संघाने चतुर्थ पारितोषिक या स्पर्धेमध्ये पटकावलं आणि त्या संघाला देखील या ठिकाणी सन्मानित केले जाते. चतुर्थ क्रमांक विजेता संघ यथार्थ अँड स्मिथ 11. यानंतर आपण तृतीय विजेता संघ दुर्गा माता इंटरप्राइजेस संघ आपण देखील यायचा आहे तृतीय विजेता संघ या स्पर्धेमध्ये. आणि मी विनंती करतोय आमच्या मान्यवरांना विनंती करतोय राजा पाटील आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर आमचे मान्यवर उपस्थित आहेत सदानंदजी मुकादम आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करायचं आहे. तृतीय क्रमांक विजेता संघ दुर्गा माता इंटरप्राइजेस हा संघ सदानंद मुकादम आणि दयानंद मुकादम यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक या संघाने फटकावला. एक नौका संघ होता आणि या संघाने जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आणि तो ठरला तृतीय विजेता संघ. यानंतर आपण देतोय उपविजेता रनर अप या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ देवेश 11 संघ आपण यायचा. उमेशजी मुकादम यांचा संघ देवेश 11 संघ आपण यायचा. उपविजेता रनर अप हा संघ राहिला पाये प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये आणि या संघाची कामगिरी देखील आपल्याला चांगली पाहायला मिळाली आणि उपविजेता संघ. आणि मी विनंती करतोय आमच्या व्यासपीठाला की आपण हा पारितोषिक द्यायचा. त्या ठिकाणी सदानंद मुकादम सर्व मान्यवर आहेत, अरविंद भाई तसेच प्रणय मुकादम, रोशन वैती सर्वांनी हा पुरस्कार वितरित करायचा आहे. रनर अप उपविजेता संघ देवेश 11 संघ तुम्ही पाहताय. जबरदस्त कामगिरी या संघाने केली आणि फायनलच्या मॅच मध्ये मात्र हा संघ पराभूत झाला होता, परंतु या स्पर्धेमध्ये ओव्हरऑल त्यांची कामगिरी खूप चांगली राहिली होती आणि उपविजेता संघ या स्पर्धेमध्ये राहिला. पाये प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये देवेश 11 संघ रनर अप संघ राहतोय आणि त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. यानंतर आपण सर्वात महत्त्वाचा पुरस्कार देतोय. खरं तर हा पुरस्कार सर्वांना हवा असतो, प्रत्येकाला वाटतो का मला मिळाला हा पुरस्कार आणि तो पुरस्कार देतोय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिका वीर हा आपण पुरस्कार देतोय. खरं तर जबरदस्त कामगिरी त्या खेळाडूने या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये केली. खरं तर भरपूर वर्षापासून तो क्रिकेटपासून वंचित होता, परंतु ही स्पर्धा खेळत असताना त्याचा सराव देखील नव्हता आणि भरपूर दिवसापासून क्रिकेट तो खेळलाच नव्हता. करम पाटील आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. करम पाटील एक युवा उद्योजक आहेत, आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तर जास्त वेळ घेत नाहीये. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पाय प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये ठरलेला आहे, ज्याने फलंदाजी करत असताना 95 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना फलंदाजाची भंबेरी उडवली आणि या स्पर्धेमध्ये त्याचा मेडन षटक देखील पाहायला मिळालं. तब्बल 5 विकेट. अर्थातच संकेत देवलीकर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पाय प्रीमियर लीग. जबरदस्त अष्टपैलू खेळ त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवला आणि संकेत देवलीकर या स्पर्धेमध्ये राहिलाय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. मी करम पाटील यांना विनंती करतोय की आपण हा पुरस्कार वितरित करायचा आहे. जबरदस्त कामगिरी आणि खरं तर मागील 4-5 वर्षापासून संकेत जर पाहिला तर क्रिकेटपासून वंचित होता, परंतु जबरदस्त खेळ त्यांनी दाखवला आणि या स्पर्धेमध्ये खेळण्यात अगोदर त्यांनी सराव देखील केला नव्हता, तरी देखील त्याची कामगिरी कमालीची पाहायला मिळाली. आणि सदानंद मुकादम यांच्याकडून संकेतला 5000 रुपयाचं कॅश प्राइज देखील दिले जात आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. कारण प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पाय प्रीमियर लीग पर्व पहिल्या
आणि संकेत देवलीकर ठरला या स्पर्धेचा मालिकावीर। यानंतर विजेता संघ यतेश वैती आणि संकेत देवलीकर यांचा रियांश इंटरप्राइजेस आणि देवलीकर इंटरप्राइजेस हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण व्यासपीठाला विनंती करतोय की आपण हा पुरस्कार विजेता संघाला वितरित करायचा आहे। तर नक्कीच विजेता संघ पाय प्रीमियर लीग पर्व पहिलं तुम्ही पाहताय रियांश इंटरप्राइजेस आणि देवलीकर इंटरप्राइजेस संकेत देवलीकर आणि यतेश वैती यांचा संघ ठरलेला आहे। आणि हा पुरस्कार आमच्या संपूर्ण व्यासपीठाला विनंती करतो की आपण वितरित करायचं, सर्वांनी द्यायचा आहे हा पुरस्कार। पाय प्रीमियर लीग या लीगवरती या संघाने नाव कोरलेलं आहे।